नमस्कार मंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज पावसाचं वातावरण तर तुम्ही बघा, अगदी भारी पाऊस भरलेलो असा. आणि आता आपण चाललो 3 गोष्टी करूसाठी, म्हणजे नदीतच चाललो. सकाळचे आता 7 वाजलेले असत आणि सकाळचे 7 वाजलेले असताना आम्ही तिघेजण नदीमध्ये चाललो. म्हणजे काय तर आपण काल ट्रॅप टाकलेले होते, तर त्या ट्रॅपमध्ये आपल्या किती खेकडे मिळाले ते पण बघूचे आहेत. कारण आपण परवाच्या दिवशी टाकलेले होते, काल आपण अजिबात गेलो नाही ते बघूसाठी, कारण आपल्याला तेवढं वेळ नव्हतो. तर ट्रॅपमध्ये किती खेकडे येले आणि काय मिळाला का दिसतला, आणि त्याच्यानंतर आपल्या चढणीचे खेकडे बघूचे असत. तर असं पाऊस येऊन गेलो ना आणि ऊन पडला की साधारणतः त्या पिरियडमध्ये चढणीचे खेकडे बाहेर पडतात. तर ते आपल्याला बघूचे असत आज असत की नाही, म्हणजे मिळतले की नाही. कारण आता पाऊस गेलास तर ऊन नाही आणि आता ऊन पडायचं पण नाही. आणि ह्या वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालेलं असा. तर बघूया आपण जाऊन, जर आपल्या चढणीचे खेकडे मिळाले तर ते पण पकडूचे असत. त्याचबरोबर आपल्या हुक असता, म्हणजे आकडी म्हणतात, त्या आकडीचे खेकडे पण आपल्याला आज मिळतले काय बघूचे आहेत. म्हणजे जे बिळात जाऊन बसलेले असतात, तर ती जर मिळाली जाता जाता तर आपल्याला ती पण काढूची असा. तर ह्यो थरार आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघूक मिळतलो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा. तर मंडळी, हे दोघे जण आतमध्ये बसले आहेत. शुभम होडी हलवतलो आणि छत्री पण आपण घेतलेली या पावसामुळे. तर बघू शकता शुभ, काय ह्या आपल्या नाळीवरती ना कोणीतरी मासं ठेवलेलो असा, आणि ह्याका बोडायो म्हणतात. बघा हो केवढं होतो. तर मंडळी, हो बोडायो ना आपल्याच पोरग्याने कोणीतरी ठेवलेलो असा. तर तो पगोलेक लावसाठी उपयोगी पडता, त्यामुळे ह्यापैकी कोणीतरी ठेवलेलो असा आणि त्यांना माहिती असा आपण हे लावतो ते. तर कोणी पण ठेवलेलो असा त्यांका थँक्यू. चला आता आपण जाऊया. तर मंडळी, सचिन साळकरची होडी घेऊन कोण माणूस गेलेलो आता जरा जवळ येल्यावरती समजतलो. काय गेलं रे? मासे बंपर बंपर. आपलं संदेश भाऊ होडी घेऊन गेलेलो. काय मारलेलं झाडा? काय मिळाला? 4. आज कमी बैठा मिळाली पावसामुळे. ती प्रॉब्लेम झाला, नाहीतर काहीतरी होता आपला जॅकपॉट होता. तर बघूया आता आपल्या जाऊचं असं. पण त्याच्या आधी ह्याच्या होडीत काय मासे होत ते बघूया. दिसायचे नाही. कसे आम्ही बघतलो, दिसले नाही तरी. आम्ही आता कोणत्या धरतलो सांग. संदेशला मासे काय काय मिळाले होते बघूया. माका वाटला सचा गेलो की काय होडी घेऊन झाडा बिळा मारल्या की काय. जरा वर करता झाडा बोयटा तरी दाखवा आमका. मंडळी बघू शकतास ती बघा, झाड्यात बोयटा असत, त्याच्यानंतर पेडी असा, आणि झाड्यात भरपूर गहाण पण भरलेली असा. चिंगळे होत, चिंगळे काहीतरी होत. 4-5 चिंगळे पण असत. बघू शकतास तुम्ही. कधी गेलो? सकाळी 6:30. रात्री मारून ठेवलेलं. रात्री मारून ठेवलेला. अच्छा, तर ठीक आहे. आता आपण जातो खेकडे पकडूसाठी, आमचे पिंजरे टाकलेले होते. चल मग आता मग काय कर माहिती आहे, ती जरा आकडी दी, ती बघ समोर असा ना, आकडी जरा दी. आज रविवार करूच होतं मग तुका. हो, रविवार करूच होतो. आणि मिरग पण आहे ना आजच. मग शेती बंद केलास रे आता. तुमका मिरग कधी आणि काय समजायचं नाही. कोणाकच माहित नसते काय. चला मंडळी, आकडे पण घेतलंय. आता मी करले बघू जाऊया रे. तर मंडळी, आता आपल्या समोरच्या पात्यातून आतमध्ये जायचं असा. आणि हे बंडो बघू शकतात. बंडो म्हणतात, म्हणजे जो किनारा असता, किनाऱ्याच्या वरती ना खेकडे ते इलेले असतात. तर आज आपल्याला बघूचे असत ते मिळतले काय ना आपल्यासोबत. आज आपण घेतलं आकडी, हुक आणि आक्या. म्हणजे ते आता वरती इलेले जे खेकडे असतात ना, ते आपल्या या आक्यामध्ये घेऊचे असतात, या जाळ्यामध्ये.
या हुकाच्या साह्याने. आणि हुक पण अशासाठी या की आपल्या बिळ वगैरे दिसला तर बिळातले खेकडो हे आपल्याला आज काढूचो. तर त्याच्यानंतर आपण शेवटला पिंजरे उचललेलो. भरपूर लांब जाऊचा आपल्या पिंजरे उचलूसाठी. आणि आम्ही गेलो खेकडे पकडूसाठी या साईडला. 2 अलग अलग साईड असतात. चला आता याच्यातून आतमध्ये घुसून ना आपण खेकडे बघूक सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही खायच्या साईडून येतो खायच्या खेकडे एवढी गोडी बरोबर त्या ठिकाणी आहे. पहिलीच मंडळी बोवणी झालेली आहे. बघू शकतास तुम्ही मीडियम साईजचा खेकडा असा हे बघा. मंडळी बघा पाणी वाढल्यामुळे ना ही झाडं पण खाली येलेली असत आणि त्याच्यातून आपल्याला आता वाट काढत काढत जाऊचा लागतला. अरे होडी गेली. हे बघा मंडळी आपल्या दुसरी बोवणी झालेली असा. ह्या ठिकाणी एक आपल्या खेकडं दिसलेलो होतो. नक्की खय आहे तो हे बघा. बिळात बिळात हो. डेंगो मंडळी सोडल्या तिनं लावलेले काढलंच का संपले रुपन एवढीच थांबणार नाही. योगा मंडळी आपल्याला आता एक खेकडे मिळालं. मंडळी ना ऊन नसल्यामुळे ना ते पूर्णपणे वरती येत नाही. पाण्याच्या अगदी काठावरतीच ते थांबतात आणि त्यामुळे आपल्याला पटकन ते कॅच करूचे लागतात. तर आता त्यामुळे काय होतं माहिती आहे पाणी पण थोडं पाऊस पडल्यामुळे ना गडूळ झालेला असा आणि त्या पाण्यात आता आपल्या लगेच खेकडं दिसलं ना ते कॅच करूच लागता. आतापर्यंत आपले 1-2 सुटले
पण 3 खेकडे तर आपल्याला आता हे चढणीचे मिळालेले असतात. मंडळी बघा एक दिसलेली असं आता आपल्याकडे. गेली पाण्यात गेली. तर मंडळी आता आपण समोरचा जो भाग बघताच ना तुम्ही, तर त्या भागात आपल्याला आता बीळ शोधूचा असा कुर्लीचा काही बीळ वगैरे मिळता काय. तर बघूया आता, जर बीळ दिसला तर आपल्या त्याच्यातलं पण खेकडो काढूचो. चला. तर आपल्याक ना या साईडला कुर्ली असली तर बिळात थोडासा पाणी असता, तर गडूळ झालेला असता. त्याचबरोबर कुर्लीचे जे पाय असतात, नांगे डांगे काय काय म्हणतात त्याला, तर ते बिळाच्या त्या साईडला ना दिसतात आपल्या. जिथे आतमध्ये गेलेली असं समजता. तर आपल्या त्याच शोधात जायचं होता. आणि वरती पाणी पण असा, पाऊस पडल्यामुळे पाणी पण इलेला. तर बघूया मिळता काय आपल्याला काय. चला. तर मंडळी जवळजवळ 5-1 मिनटं आपण फिरलेले असो, आणि आपल्याला आता बिळा तर भरपूर दिसली, पण एका पण बिळात कुर्ली नव्हती. कारण काय, तर ह्या पाणी बघू शकता तुम्ही, पाणी भरपूर हे झालेलं होतं. आणि त्यामुळे कदाचित खेकडो बिळामध्ये नाही. तर सुक्या टाईपला म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असं आणि त्याच्या बाजूचा बीळ असा ना, त्याच्या 100% कुर्ली असलेली. तर आपण आता हुडीतूनच बघूया. आता चालूक गेला तर भरपूर वेळ लागतो, आणि त्यामुळे आपल्या जे चढणीचे खेकडे असतात ते पण मिळतील ते नाही होतले. तर आता आपण पटापट तिकडे जाऊया. जर बिळातलो खेकडो जर दिसलो तर तो 100% आपल्याला काढूचो असा. चला. बघ डांग्या डांग्या ही जाणार होती मंडळी. ॲक्टिव्ह बघा किती या. समोरच्या साईडला एक कुर्ली आहे, पण पाणी हल्ला तर ती जाते. त्या साईडला घे, त्या साईडला घे. होडी तू किती घेतली तुझ्या? हय दिसली ना, हय तर अशी होडी. हे बघा मंडळी, हे छोटं खेकडो हा, आणि आता आपल्याक ना रिलीज करतो, घेऊचो नाही. पण असे पण खेकडे कडणीचे असतात, चढणीचे कडणे केलेले असतात. तर त्यांना आपण सोडून द्यायचं. बघा नेक्स्ट टाइमला आपल्याला मिळत मोठो. चला. इथे बघा मंडळी, फाटलेल्या याच्यातून ती आता पडणार होती. केवढं खेकडो होतं ते बघा. शेवटी घेतलंय ते का. थांब 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 थांब, कशाला करतो तू? काय नाही करणार.
किती वरती खेकडो असा बघा. ठीक आहे. बाहेर घेऊ दे. बघू शकतास किती वरती होती. म्हणजे नजारो बघा, कसला घनदाट जंगल हा बघा पुढे, आणि त्याच्यातून आपल्या कसा टिवराच्या खालून वाट काढत जायचं आणि सगळे टिवर जे असत ना ते पूर्णपणे खाली गेलेले असत. हे बघा समोर. मंडळी बघू शकता जी बघा, ही कुर्ली 2-3 दिवसापूर्वी मेलेली होती, कारण समजताचा. आणि केवढी पीस होतो तो बघा, हे बघा. तर ह्यो एवढं मोठं पीस वरती येऊन रवलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो मेलो. म्हणजे साधारणतः काय होतं माहिती आहे की ह्या पहिल्या पावसातलं पाणी आणि सूर्यप्रकाश अशा दोन्ही गोष्टी त्यांना ते जमत नाही, त्यामुळे पाणी खराब असल्यामुळे ते वरती येतात आणि ऊन जास्त असल्या कारणांना ते एकदम कमकुवत होऊन जातात आणि म्हणजे ते पूर्णपणे हे डल होऊन जातात आणि वरती येऊन मग ते मरतात. त्याच्यामुळे आता हे चढणीचे जे खेकडे असतात ना ते वरती इलेले असतात, तर ते आता आपण पकडतो. केवढी मोठी कुर्ली आहे बघा, तुम्ही बघू शकतास. आपली होडी गेली तर आपल्या गावतली. बघा रहिती बबीळ. हा
बिळातले खेकडे पूर्णपणे मी तेवढ्या एरिया शोधून दिले, पण एक पण काय आपल्याला मिळाली नाही, म्हणजे दिसलीच नाही बिळात, तर दिसलीच नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता, हे बघा, हे जे खेकडे होते ना, हे चढणीचे खेकडे होते. आणि चढणीचे खेकडे आपल्याला किती मिळालेत बाबू? 9 खेकडे आपल्या चढणीचे मिळालेले असत, आणि 1-2 आपले बिळातले ते होते ना, ते सुटलेले असत. तर ठीक आहे, आता आपल्याला जाऊचा असा, आपण जे पिंजरे टाकलेले होते ते ट्रॅप उचलूसाठी जाऊचा. हे खेकडे आपण त्या टिपाट काढून घेऊया, आणि आपल्या ट्रॅपमध्ये किती मिळाली हे पण मी तुमका आता दाखवते. चला तर मग. आता मंडळी बघू शकता, आपण नदीत असो, आणि मेन नदी आहे आपली, आपली मासेमारी वगैरे होता. तर आपल्या ह्याच ठिकाणी मासे वगैरे मिळालेले होते त्या ठिकाणी. तर आता समोरच्या पाच्यात आपलं तेवढं जाऊचं आता, एवढ्या दूर जाऊचं आता. आणि बघू शकतो आपलं शुभम होडी हलवता. शुभम बघा, अगदी यामा लावल्यासारखी होडी वलवता. आणि आपलं नजारो बघा समोरच्या साईडचो. मंडळी, आता हे जे 9 खेकडे असतात ना, ते आपण या टिपात ठेवूया वरतून. जे आपल्याला आता मिळतले ट्रॅपमध्ये, ते या टिपात ठेवचे असत. टिप पाठीमध्ये ठेवले. चला आता ट्रॅप उचलूया, आणि आपल्याला ते ट्रॅप आतमध्ये होडीमध्ये पण घेऊचे असत. आज टाकूचे नाहीत, उद्या सोमवार पुढे. दोन खेकडे मंडळी बघू शकतास, 2 खेकडे होत. बघा बघा बघा, बाबूला खेकडे आवडतात, होय ना? आपण फोल्ड करून ठेवून देऊया. त्याच्यात एक हा एकच हा, पण अगदी मस्त साईज हा. साधारण मीडियम साईज. वा, 4 खेकडे मंडळी, कसले खेकडे आहेत बघा. हे बघा, एकदम कडक. त्याचा थांब गेलेला आहेस, ह्या पिंजऱ्यात आपल्याला कायच नाही बघा.
2. ह्याच्यातला पण आईस खाऊन गेलेला. हे बघा. ऊन पडला, अगदी मस्त ऊन पडला. माका वाटलेलं सकाळी पाऊस येतलो, पण थोडंसो 4 थेंबे इले पडले आणि आता परत ऊन टाकलं. ह्याच्यात बघू शकता एक कुर्ली आणि 2 मासे इले बघा. माशांका आपण आता सोडूया ना. बघा मंडळी, ह्यो पालू मासो हा. पालू बघू शकता बघा कसं त्याच्यावरती काटे वगैरे असतात बघा. आणि ह्यो मोठं झालं ना की एकदम म्हणजे भारी मिळता, भारी लागता. चवीक पण एकदम मस्त असता. पण आता ती छोटी पिल्लं आहेत. बघा त्याच्यापेक्षा छोटं थोडं. एका पण आपण रिलीज करूया. ही का आपण घेऊया. वा, 3 खेकडे आहेत. त्याच्यात 2 अगदी मस्त आहेत, मोठे आहे बघा. सेकंड लास्ट पिंजरो आणि एक पुढे असा. आता ह्याच्यात बघूया किती पुढे आहेत की काहीच नाही. त्यात मंडळी एक छोटासा पिल्लू आहे बघा. काय करूया त्याला, सोडूया ना. सोडून देऊया. मंडळींनो, आता लास्टचो शेवटचो पिंजरो आता आपण बघूया. त्याच्यात काय 12 पिंजरे होते आपले टाकलेले. एक दिवस आपण अहिलेलेच नव्हतं. बघूया आता शेवटच्या पिंजऱ्यात आपल्याला किती मिळतात. तर शेवटच्या पिंजऱ्यात एक कुर्ली आहे बघा. एक कुर्ली दिलेली असेल, तिला काढून घेते. ती गाठी सोडून ठेवचे लागतात, म्हणजे जेव्हा नेक्स्ट टाइमला आपण टाकतो तेव्हा पटापट आपलं काम होऊन जातं. त्यामुळे सगळे व्यवस्थित ठेवून द्यायचे पिंजरे. आपलं सेटअप तयार असा. आणि तुमका आता आपल्याक मिळालेले खेकडे दाखवते. हे बघा, आणि ते पहिले पण आण. तर मंडळी 2 टिपात तुम्ही खेकडे बघू शकता किती मिळाले. त्याच्यात आपल्याला 9 खेकडे मिळालेले आहेत. आणि ह्याच्यात साधारणतः आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 12 ते 13 खेकडे मिळाले आहेत. आणि अगदी साईज चांगली असा, म्हणजे मीडियम साईजपासून मोठे असत. तर ह्यो थरार कसो होतो, तुमका कसं वाटलो तर तुम्ही सांगाच. बिळातले खेकडे आपल्याला काय जास्त मिळाले नाही. आणि जर आपण बंड्यावरनं जर फिरलं असतो ना तर आपल्याला 100% बिळातले जे काय खेकडे होते ते मिळाले असते. पण त्याच्यात वेळ पण भरपूर जाता. आपण बहुतेक 7च्या दरम्यान येलेले होतो. आणि आता वाजलेले असं किती वाजले, साधारण 8:30 झाले आहेत ना. 8 ते 8:30 वाजून गेलेले असते. 8 नाही, 8:30 पावणे 9च्या आसपास आपण आता घरी जातो. तर एवढं वेळ म्हणजे साधारणतः 1.5 तासात आपण एवढे खेकडे पकडलेले असो.
तर व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटद्वारे तुम्ही सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. तर मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.